आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप जास्त खराब गेलेला आहे आणि हा दिवस मी कधीच विसरणार नाही आहे. कारण की तुम्हाला सांगते, मम्मी पप्पा 2-3 दिवस गावाकडे गेलेले होते आणि सगळा कामाचा लोड माझ्यावरती पडलेला होता. आता माऊला बघणं, घरातली कामं करणं खूप जास्त इझी होतं, पण गोलूला बघता बघता सगळं मॅनेज करणं, साईड बाय साईड व्हिडिओ पण शूट करणं, हे खूप जास्त डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. आणि जाताना मम्मी पप्पा स्ट्रिक्टली सांगून गेलेले होते की घरातली कामं राहिले तरी चालतील, पण गोलूकडे तू आहे ना लक्ष दे म्हणून. पण तुम्हाला सांगते, एक काम केलं की गोलू उठून बसायचा, परत आहे ना पसाराच पसारा होता दिवसभर आज घरामध्ये. आणि तेच काम करता करताना मला आराम सुद्धा भेटलेला नव्हता. आता 2-3 दिवसामध्ये मम्मी पप्पा येतीलच, त्यावेळेस ना कुठेतरी जीवात जीव येईल. पण तुम्ही पण असेच एकटे सांभाळताय का, मला कमेंट सेक्शनमध्ये ना नक्की सांगा. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. माऊसाठी ना कलरची पेटी आणलेली होती, त्याच्यामुळे काही माऊ मॅडम आज खुश होत्या. आणि मी व्हिडिओ शूट कसे करते गोलूला बघता बघता, हे ना तुम्ही ना जाता जाता एन्जॉय करा. बाय. माझं ना इथे व्हिडिओ शूट करायचं काम चाललंय आणि गोलू दाखवते तुम्हाला मी गोलू कुठं ठेवलेला आहे. कारण की एवढे व्हिडिओ शूट करता करता ना गोलू काय करते ते दाखवते. चला, मी डायरेक्ट त्याला बेडरूममध्ये झोपलेलं आहे. तर माझं शूट होईपर्यंत गोलू मस्त असं झोपलं होतं, त्याच्यामुळे शूट पॉसिबल झालेलं होतं. बघा गोलू किती क्यूट झोपलाय. चलो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.